आपण आज न्यू ट्रिकने न्यू डिझाईनची शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। खूप कमी वेळेत आणि खूप इझी आहे, कोणीही बनवू शकतं। इतकी सोपी शॉपिंग बॅग आपण मोठीवाली तयार करणार आहोत। तर कपड्याला जे आहे ते मी नॉन वेन लावलेलं आहे। तुम्ही इथे गोणी वगैरे वापरू शकतात किंवा राईस बॅग वापरू शकतात किंवा आटा बॅग वापरू शकतात। दोघांचंही मेजरमेंट सेम आहे, 16 बाय 20 इंच दोघांचंही मेजरमेंट सेम आहे। तर मी ते 2 पीस आपल्याला लागणार आहेत फक्त। आणि खालचा जो गुलाबी कपडा आहे पिंकवाला तो मी 6.5 इंचाचा इथे जॉईन केलेला आहे। असेच 2 पीस तुम्हाला इथे जॉईन करावे लागतील, वेगवेगळ्या कलरचे जे मॅचिंग होतील थोडेफार। अशा पद्धतीने तुम्ही कपडा जो आहे तो जॉईन करायचा आहे। आणि गुलाबी कपडा जो आहे तो आपला खाली येणार आहे आणि निळा जो आहे तो वरती येणार आहे। तर वरून आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 3 इंचावरती मार्किंग करून आपल्याला एक सरळ एक लाईन ड्रॉ करायची आहे, ओढून घ्यायची आहे आणि लाईन जी आहे ते आपल्याला इथे कट करायची आहे। तर आपण इथे एक पॉकेट तयार करणार आहोत। तर इथे चेन लावण्यासाठी आपण हे जे आहे ते कट करत आहोत। तर इथे आपल्याला चेन लावायची आहे। तर चेनची जी लांबी आहे ती आपल्याला 20 इंच घ्यायची आहे आणि चेनचा सरळ भाग कपड्यावरती असा ठेवायचा आहे आणि ते सरळ टिप मारून घ्यायची आहे। तर मी ते टिप मारून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून ते टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे आणि दुसरा पीस आपल्याला चेनवरती ठेवायचा आहे, सरळ भाग कपड्याचा, आणि ते सरळ शिवून घ्यायचं आणि त्यानंतर असं फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे रनर टाकायचा आहे चेनमध्ये। तर अशा पद्धतीने कोणती एक बाजू आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला इथे रनर टाकायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही रनर टाकू शकतात। तर इथे मी एक रनर जे आहे ते टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे बेल्ट घेतलेला आहे, हँडल बनवलेले आहेत मी 1 बाय 37 इंचाचा मी इथे हँडल बनवलेला आहे। तर तुम्ही जे आहे ते इथे 3 बाय 37 इंचाचा इथे कपडा घेऊ शकता, त्याला डबल फोल्ड करून इथे शिवून घेऊ शकतात। तर इथे जे आहे ते तुम्ही 37 इंच घेतलेली आहे, याची लांबी तुम्ही 40 किंवा 42 इंच घेऊ शकतात। तर जिथे ब्ल्यू कलरचा कपडा आहे तिथे आपल्याला 4 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। इथून आपल्याला बेल्ट जो आहे तो जॉईन करायचा आहे। बेल्ट मी खालपासून जॉईन करणार आहे इथपर्यंत, जेवढा निळा कपडा आहे तिथपर्यंत। तर तुम्ही इथे छोटे सुद्धा हँडल जे आहे ते लावू शकतात। तर अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत हँडल आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने खाली फोल्ड करायचं आहे, वरती सुद्धा आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मार्किंगच्या अलीकडे थोडंसं आपल्याला हे हँडल्स असे ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला पिनअप करून इथे बेल्ट जो आहे तो चेनच्या खाली शिवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही थोडासा मोठा बेल्ट वापरा, हँडल जे आहे ते थोडासा मोठा वापरा, आपल्याला एवढा जो भाग आहे तो शिवून घ्यायचा आहे। दुसऱ्या सुद्धा पीसला आपल्याला हँडल जॉईन करायचे आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे सुद्धा आपल्याला 4 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। इथून साईडने 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तुम्ही इथे सुद्धा पॉकेट जॉईन करू शकतात। वरून सुद्धा आपल्याला 4 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे आणि साईडने सुद्धा 4 इंचावरती मार्किंग करायचं आहे। दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करून वरून सुद्धा 4 इंचावरती मार्किंग करून अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आणि इथे सुद्धा असा बेल्ट फोल्ड करायचा आहे आणि जिथपर्यंत 4 इंचाची मार्किंग आहे तिथपर्यंतच आपल्याला बेल्ट जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूचे बेल्ट जॉईन करून घेतलेले आहे। दोघं भाग आपले आता रेडी आहेत। तर आता आपल्याला इथे बेस कट करायचा आहे। तर बेस कट करण्यासाठी आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। खाली जिथे पिंक कलरचा कपडा आहे तिथे आपल्याला 2 बाय 2 इंचाचा असा बेस मार्क करायचा आहे। तर उभ्या बाजूने 2 इंच आणि आडव्या बाजूने असं 2 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि असा बेस ड्रॉ करायचा आहे। दोन्ही बाजूने सेम ह्याच पद्धतीने आपल्याला 2 बाय 2 इंचाचा असा बॉक्स कट करून घ्यायचा आहे। तर आता मी हे जे बॉक्स आहे ते कटसुद्धा करून घेणार आहे। ही बॅग जी आहे ती बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे। खूप मोठी शॉपिंग बॅग आपली तयार होणार आहे। बाजारात विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरीच बनवू शकतात। तर तुम्ही गोणीसुद्धा वापरली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने दुसरा पीस यावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने याचा सुद्धा बेस आपला कट करून घ्यायचा आहे, पिनअप करून घ्यायचं तिघा बाजूने आणि इथे आपल्याला बेस कट करून घ्यायचा आहे। खाली सुद्धा मी पिनअप करून घेते आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि इथे जे आहे ते बेस अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। दोन्ही बेस जे आहे ते सेम कट होतात, त्यामुळे मी अशा पद्धतीने बेस जो आहे तो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ज्या पीसला चेन आहे तो पीस मी इथे घेतलेला आहे। तुम्ही कोणताही पीस इथे घेऊ शकतात, पण त्याआधी आपल्याला चेनवाला जो पीस आहे तो घ्यायचा आहे। तर दोन्ही पीसला आपल्याला सेम ह्याच पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि इथे आकार बनवायचा आहे आपल्याला छान असा। तर इथे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं, कपडा हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर सगळ्या बाजूंनी मी पिनअप करणार आहे, जो ओपन भाग आहे तिथे पिनअप करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला इथे आता मार्किंग टाकायचे आहे। तर अशा पद्धतीने जिकडे ओपन भाग आहे तिथे आपल्याला मार्किंग करायचं आहे।
तर साईडने आपल्याला 1.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। 1.5 इंचावर मार्किंग करून आपल्याला परत 7 इंचावरती असं तिरकस मार्किंग करायचं आहे। 7 इंचावरती असं तिरकस मार्किंग करून आपल्याला ही मार्किंग लाईन कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे पॉकेट जॉईन करायचं आहे। तर पिनअप काढून घ्यायचं आणि उलट्या बाजूला आपल्याला इथे पॉकेट जॉईन करायचं आहे। तर पॉकेट जॉईन करण्यासाठी तुम्ही कोणताही प्रकारचा कपडा इथे वापरू शकता, जुना कपडा वापरला तरीही चालेल। तर इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्या जिथे आपण बॉक्स कट केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला कपडा जॉईन करायचा आहे। तर 14.5 बाय 20 इंचाचा इथे कपडा घ्यायचा आहे। जिथे आपण बॉक्स कट केलेला आहे तिथून आपल्याला खाली असं फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून आपल्याला पिनअप करून इथे शिवून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। हा पीस पूर्ण बाजूने शिवून घ्यायचा आहे, ते छान असं पॉकेट तयार होईल। तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा कपडा सुद्धा मी ते कट करून घेतलेला आहे। त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा, ज्याला चेन नाही आहे तो पीस घ्यायचा। तर इथे सुद्धा तुम्ही पॉकेट बनवू शकता। तर इथे मी आता पिनअप करून घेणार आहे। जसं आपण 1.5 आणि 7 इंचावरती मार्किंग केलं होतं वरून, जर तिथून ओपन भाग आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। मार्किंग करून आपल्याला जिथे 1.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून परत आपल्याला 7 इंचावरती तिरकस मार्किंग करायचं आहे आणि हे मार्किंग जे आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे। जसं आपण त्या ज्या पीसला आपण पॉकेट बनवलेलं आहे आतमध्ये, तसं तुम्ही इथे सुद्धा पॉकेट बनवू शकता। ह्या पीसला पण मी एकाच बाजूला एकाच साईडला मी पॉकेट बनवणार आहे बाहेरून। इथे तुम्ही प्लेन पॉकेट पण बनवू शकतात विदाऊट चेनवालं। त्यानंतर इथे चेन जॉईन करायची आहे। चेन जॉईन करण्यासाठी मी चेनची लांबी जी आहे ती 17 इंच घेतलेली आहे। चेनचा सरळ भाग कपड्यावरती असा ठेवायचा आहे आणि ते सरळ टिप मारून घ्यायची आहे। टिप मारल्यानंतर असं टॉप स्टिच करून घ्यायचं आहे फोल्ड करून। तर इथे मी टॉप स्टिच करून घेतलेला। त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा ज्याला चेन लावलेली होती आपण, तो पीस चेनवरती ठेवून इथे अशा पद्धतीने सरळ शिवून घ्यायचा आणि त्यानंतर असं फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि असा सिंगल असा पीस आपला तयार झालेला आहे। आणि इथे आपल्याला एक रनर लावायचा आहे। तर मी इथे एकच रनर टाकते, तुम्ही इथे 2 रनर सुद्धा टाकू शकतात। तर ही थोडीशी मोठी शॉपिंग बॅग आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये 2 रनर जे आहे ते टाकू शकतात। चेनमध्ये रनर कसं टाकायचं त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, स्पेशल व्हिडिओ मी त्याचा बनवलेला आहे। तिथे जाऊन तुम्ही चेनचा व्हिडिओ जो आहे तो बघू शकता। तिथे एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून घ्यायची आहे। तर मी इथे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर असा सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर असे हँडल्स व्यवस्थित ठेवायचे आहेत वरती आणि आपल्याला नंतर असं फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूने पिनअप करून घ्यायचं आणि आपल्याला इथे एकाच वेळेस आपण पायपिंग पण करणार आहोत आणि जॉईंट पण करून घेणार आहोत। आपला खूप वेळ वाचतो जर तुम्ही एकाच वेळेस पायपिंग केली आणि एकाच वेळेस जॉईंट होऊन जातं, पायपिंग पण होऊन जाते आणि आपले पीस जे आहे ते जॉईंट पण होऊन जातात। तर इथे सरळ टिप मारून घ्यायची आहे एक जर तुम्हाला पायपिंग करायची नसेल तर मला पायपिंग करायची आहे। पायपिंग केल्यामुळे बॅगची फिनिशिंग जी आहे ते खूप छान दिसते, धागेदोरे निघणार नाहीत। तर सगळ्या बाजूने असं मी फोल्ड करून पायपिंग करून घेणार आहे। पिनअप करून घ्यायचं आणि मग आपल्याला कपडा ठेवून पायपिंग सुद्धा करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे बॉक्स कट केलेला आहे पण असे कॉर्नर पकडायचे आणि इथे आपल्याला पिनअप करून घ्यायचा आणि हा बॉक्स जो आहे तो असा तिरकस शिवून घ्यायचा। त्यानंतर दुसरे सुद्धा कॉर्नर असे पकडायचे आहेत, इथे पिनअप करायचं आहे आणि इथे सुद्धा सरळ शिवून मी लगेचच पायपिंग सुद्धा करून घेणार आहे। तर मी ते पायपिंग सुद्धा करून घेतलेली आहे आणि असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। ही शॉपिंग बॅग जी आहे ती आपली तयार झालेली आहे। बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे, याचा आकार खूप सुंदर दिसतो आणि खूप मोठी शॉपिंग बॅग जी आहे ती आपण तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने आतला कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित कोपरे जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत आणि आपले 2 पॉकेटवाली मोठी शॉपिंग बॅग तयार झालेली आहे। बाहेर ही खूप महाग मिळते, तर आपण घरीच आपल्या घरातल्याच कपड्यांपासून तुम्ही बनवू शकतात। तर याची लांबी आणि रुंदी किती झालेली आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। खूप सुंदर असा आकार बॅगचा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने ही बॅग जी आहे ती आपण तयार केलेली आहे। याची उंची जी आहे ती 16 इंच तयार झालेली आहे आणि रुंदी जी आहे ती 17.5 इंच तयार झालेली आहे। इथे एक छान असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। इथे मोबाईल, पर्स ठेवू शकता, इथे मध्ये तुम्ही कोणतंही सामान ठेवू शकतात। शॉपिंग करण्यासाठी तुम्ही हा बॅगचा वापर करू शकतात। भरपूर छान ही शॉपिंग बॅग तयार झालेली आहे आणि ही शॉपिंग बॅग जी आहे ते तुम्हाला जे आहे ते मी अडकवून सुद्धा दाखवणार आहे। शोल्डरवरती अडकून तुम्ही हा बॅग वापरू शकतात। आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे। बॅग मी खूप सुंदर बनवलेली आहे। याचा आकार जो आहे तो खूप सुंदर दिसतो, बनवायला तेवढी सोपी सुद्धा आहे। फक्त याचे हँडल आहेत तुम्ही मोठे घ्या, माझ्याकडे थोडे छोटे झालेले आहेत, तर तुम्ही 40 किंवा 42 इंचाचे हँडल्स तुम्ही इथे वापरू शकता। तर अशा पद्धतीने अडकवल्यानंतर ही बॅग जी आहे ती अशी दिसते।
बनवायला खूप सोपी आहे, इझी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.